जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. देवगड येथे गुरुपौर्णिमेच्या उत्साहात भास्करगिरी महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. देवगड गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त श्री क्षेत्र देवगड येथे भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. यावेळी परमपूज्य किसनगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पावन झालेले श्री क्षेत्र देवगड भूमीचे भास्करगिरी महाराज यांच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थिती लावली. या प्रसंगी नेवासा मतदान संघाचे आमदार विठ्ठल वकीलराव लंघे यांनीही श्री क्षेत्र देवगड येथे येऊन भास्करगिरी महाराजांचं दर्शन घेतले व आशीर्वाद घेतला. तसेच गंगापूरचे संतोष माने पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने भाविकांनी देवगड येथे उपस्थित राहून गुरुपौर्णिमेचा उत्सव भक्तिभावाने साजरा केला. संपूर्ण परिसर जय गुरुदेवच्या घोषणांनी दुमदुमून गेला असून भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ताडपत्र आहे ते सर्व सेवाधारी मंडळाला काढून घ्यायच्या, नंतर पंक्ती धरायच्या. पुरुष मंडळीने दक्षिण गेटवर अन्नपूर्णाकडे आज गुरुपौर्णिमा ही देशभर खूप भक्तिभावाने उत्साह साजरे केला जाते. जिथं मठ मंदिर आहेत तिथं आवर्जून हे कार्यक्रम होतात. विशेषतः जिथं जिथं दत्ताचे स्थान आहे तिथं गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम हा विशेष प्रमाणे होत असतो. तरी पण सर्व खेडोपाडी सर्व मठ मंदिरात आज गुरुचं पूजन म्हणजे गुरुपूजाला व्यास पौर्णिमा म्हणतात. त्या व्यास पौर्णिमेच्या निमित्ताने श्री गुरूंचं स्मरण त्याचं पूजन करायचं आहे. श्री गुरु आपल्याला आपल्या जीवनात खूप आधार देतात, विचार देतात आणि जीवनाचा एक दिशा दाखवतात. आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे श्री गुरूंच्या चरणी सदैव लीन होत राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि एकच गुरूंच्या कृपाशीर्वादाने आपल्याला केवळ आपल्या पुरता, आपल्या घरापुरता, आपल्या गावापुरता विचार नाही करायचा, तर संपूर्ण देश आणि विश्व व्हावे कल्याण सर्वांचे, दुःखी कोणी असू नये हीच श्रीगुरूंची भावना असते. फक्त आपण त्यांच्या अंतःकरणामध्ये जे भाव असतात ते आपल्या अंतःकरणात उमटवले पाहिजे. आणि हे सगळे करत असताना सर्व मतभेदाच्या वाहना बाजूला सोडून देश सेवा, ईश सेवा आणि धर्मसेवा सातत्याने केली पाहिजे. हेच या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने किंवा वर्षामधून जे जे धार्मिक उत्सव असतात त्याच्यामधून हे सगळं आपल्याला मार्गदर्शन मिळत राहते. आपली भारतभूमी
हे अतिशय वैभव संपन्न आहे अध्यात्माकरता आणि भक्ती करता. इतर कुठेही आपण जगभर फिरलं तरी हा आनंद आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या संत महंतांनी, आपल्या शूरवीर आणि वीर बालांनी आपल्यावर फार मोठी कृपा केलेली आहे. आणि त्यांच्याच आशीर्वादाने आपण आपल्या देशामध्ये सर्व जाती धर्मामध्ये सदैव एकोपा टिकून आणि सर्वांनी एका विचाराने राष्ट्रप्रेम अधिकाधिक वृद्धिंगत करावं. राष्ट्र अबाधित असेल तर गुरुपौर्णिमा चांगली करता येईल. हे सगळं धार्मिक कार्यक्रम करण्याकरता राष्ट्रप्रेम महत्वाचं आहे, राष्ट्ररक्षण महत्वाचं आहे आणि ते असं वेगवेगळ्या प्रकाराने होत असते. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री दत्त मंदिर संस्थान श्री क्षेत्र देवगड येथे श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबांनी हे सर्व निर्माण केलेले आहेत. तेव्हापासून ही गुरुपौर्णिमा होत असते. आजही मोठ्या संख्येने सर्व जाती धर्मातील बांधव इथं आले. दर्शनाचा, प्रसादाचा, कथा कीर्तनाचा त्यांनी लाभ घेतला आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने हा आनंद प्राप्त करून घेतला. असाच आनंद सदैव त्यांना मिळत राहो ही भगवान दत्तात्रयाच्या चरणी विनम्र प्रार्थना. खरं तर देवगड ही पुण्यभूमी, या ठिकाणी वैकुंठवासी परमपूज्य किसनगिरीजी बाबांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली भूमी आहे आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं एक श्रद्धास्थान हरिभक्तपरायण भास्करगिरीजी महाराज यांचं एक श्रद्धेचं स्थान म्हणून संपूर्ण राज्यभरामध्ये भाविक भक्त माता भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात. आम्ही देखील अनेक वर्षानुवर्ष आदरणीय बाबाजींच्या दर्शनासाठी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं येत असतो आणि एक स्वच्छ सुंदर देवगड या ठिकाणी निर्माण झालेला आहे. खरं तर या थोर संत महंतांच्या खरं तर परिश्रमातून आणि त्यांच्या योग्य नियोजनातून हे स्वच्छ सुंदर देवगड या ठिकाणी उभं राहिलेलं अतिशय नैसर्गिक ठिकाणी. बाबाजींच्या नंतर या ठिकाणी आज आपण बघतो की प्रकाशानंद गिरीजी महाराज या ठिकाणी आता तो कारभार बाबांना त्या ठिकाणी मदत करत आहे आणि म्हणून संपूर्ण राज्यभरामधले भाविक आदरणीय गुरुवर्य बाबाजी यांच्या दर्शनासाठी दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने बाबाजींना मनामध्ये माझ्यासहित सर्वांनी बाबाजींना गुरु मानलेला आहे आणि आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं बाबाजींचं दर्शन म्हणजे वर्षभर आमच्या सारख्यांना एक ऊर्जा काम करण्यासाठी मिळत असते, आशीर्वाद मिळत असतात आणि हेच आशीर्वाद गुरूंचे पाठीशी घेऊन संपूर्ण भाविक भक्त माता भगिनी तरुण वर्ग सर्वजण त्या ठिकाणी वर्षभर ही ऊर्जा घेऊन पुढे जात असतात आणि म्हणून हे पवित्र दत्तात्रयाचं स्थान आदरणीय वैकुंठवासी किसनगिरी बाबाजींच्या नंतर आदरणीय गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांच्या माध्यमातून पुढे जात आहे. आदरणीय गुरुवर्य प्रकाशानंद गिरीजी महाराज अतिशय समर्थपणे हे क्षेत्र पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आम्ही आज बाबाजींना फक्त वर्षभर आम्हाला ऊर्जा दे, आमच्या या तालुक्यातला राज्यातला शेतकरी सुखी राहू ही ऊर्जा घेऊन आम्हाला देखील काम करण्याची शक्ती भगवंत दत्तात्रयाने आज गुरुवर्य बाबाजींनी देव ही प्रार्थना या ठिकाणी करण्यासाठी आलेलो आहे. निमित्ताने आज आमचं सर्वांचं श्रद्धास्थान श्री क्षेत्र देवगड येथे हरिभक्तपरायण आमचे गुरु आम्ही त्यांना सर्व मानतो. त्यांचे सर्व भक्तगण किसनगिरीजी बाबा यांच्या आशीर्वादाने पिढ्यानपिढ्या चाललेला हा वारसा भास्करगिरी बाबांनी चांगल्या रीतीने चालवला. त्यांचे आशीर्वाद, त्यांचं मार्गदर्शन नेहमीच आमच्या भक्तांना नेहमी असतं. त्यांनी सांगितलेले आदर्श, त्या आदर्श विचार घेऊन आम्ही पुढे नक्कीच सर्व आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज सर्व भक्तांनी त्या हजारो संख्येने आलेल्या सर्वांना शुभेच्छा. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.